नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत करतो सुरुवातीला। आणि मी जी ही माहिती देतोय ती अगोदर व्यवस्थित समजून घेत चला। नंतर व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे, पण माहिती तितकी महत्त्वाची असते। तर आज चौथा व्हिडिओ आहे आपला पक्का पाया म्हणून। त्यात नवोदयसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगितलं होतं की आपण तयारी करून घेत आहोत। तर आज आपण 4 अंकी आणि 5 अंकी शाब्दिक उदाहरणांचा सराव करून घेणार आहोत। त्याचा काय समजून देतोय ते पण महत्त्वाचं आहे। मी या ठिकाणी 2 ते 3 उदाहरण घेणार आहे, बाकीचे तुम्हाला HW देणार आहे, पण ते समजून घ्यायचे कशा पद्धतीने सोडवायचे असतात। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, एका शाळेत 3567 मुले आणि 4289 मुली आहेत, तर शाळेतील एकूण विद्यार्थी किती? आता शाळेत एकूण विद्यार्थी किती ते शोधायचे। मग ह्या ठिकाणी आपण लिखाण करूया 3, 5, 6 आणि 7। त्यानंतर एकूण सांगितलं म्हणून तुम्हाला सांगितलं बेरीज करायची। आता लिखाण करत असताना म्हणजे लिहिताना जे अंक असतील ते शेवटून लिखाणाला सुरुवात करा। एकक, दशक, शतक, हजार या पद्धतीने। कारण या ठिकाणी मी 4 अंकी येते, इकडे पण 4 अंकी घेतलेले आहेत, पण काही ठिकाणी प्रश्नांमध्ये 3 अंकी असू शकतात, 2 अंकी असू शकतात, 5 अंकी असू शकतात। तर एकक खाली एकक, दशक खाली दशक, शतक खाली शतक आणि हजार खाली हजार हा अंक यायला हवा। मग या ठिकाणी घेऊया 9, 8, नंतर 2 आणि 4 यांची बेरीज करूया। तुम्हाला सांगितलेलं आहे 9 सोबत जर अंक असेल तर 1 मायनस करून घ्यायचा। 9 आणि 7, 7 मायनस 1 केला किती होता? 6। 9 आणि 7 16, 16चे 6, 1 हाताला घेतला, 6 मध्ये 1 मिळवले 7, 7 आणि 8 15 होतात, 5 हाताला 1 घेतला, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 3 आणि 4 7। ह्या पद्धतीने तुम्हाला लवकर व्यवस्थित सोडवता यायला हवे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, एका पुस्तकालयात 2456 मराठी पुस्तके आणि 3897 इंग्रजी पुस्तके आहेत, एकूण पुस्तके किती? आता त्या ठिकाणी एकूण विचारलंय म्हणजे पुन्हा काय करायचंय, बेरीज करायची आहे। 2456 आणि या ठिकाणी पुन्हा 3000 आहे, म्हणजे या ठिकाणी संख्या सारख्या आहेत म्हणून सुरुवातीपासून लिहिलं तरी चालेल, किंवा जर तुम्हाला व्यवस्थित लिखाण करता येत नसेल तर युनिट 10, 100, 1000 पद्धतीने लिहिलं तरी चालेल। 8, 9 आणि 7। आता हे अंक मांडणी तुम्हाला महत्वाची आहे। बेरीज अगोदर आपण शिकलेलो आहोत, याचं उत्तर शोधायचंय आणि मला कळवायचंय। पुढचा प्रश्न जो आहे आपण आता 5 अंकींचा घेतलेला आहे। बघा या ठिकाणी 5 अंक दिलेले, इथे 5 अंक दिले। काही वेळेस प्रश्नांमध्ये तर 6 अंक असतील, इथं 5 अंक असतील, किंवा इथं 5 अंक असतील, इथं 4 अंक असतील, तर त्याची मांडणी चुकवायची नाही। मी पुन्हा पुन्हा त्याच शब्दावर भर देतो की त्याची मांडणी योग्य असली पाहिजे। एका कारखान्यात पहिल्या महिन्यात 32,567 वस्तू तयार झाल्या आणि दुसऱ्या महिन्यात 21,489 वस्तू तयार झाल्या, एकूण उत्पादन किती? आता त्या ठिकाणी कंपनीचं एकूण उत्पादन किती येते आपल्याला शोधायचं आहे। मग या ठिकाणी बघा 3, 2, 5, 6, 7, पुन्हा त्याची बेरीज 21,489। मांडणी केल्यानंतर आता याची बेरीज तुम्हाला येते 9 आणि 7 16चे 6 हाताला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 15चे 5 पुन्हा हाताला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10चे 0 पुन्हा हाताला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 3 आणि 2 5। ह्या पद्धतीने तुम्हाला त्याचं व्यवस्थित उत्तर शोधता यायला हवं। आता राहिला तुमचा HW। तर HW या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि लिखाण करताना विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थांबवून घ्यायचा
व्हिडिओ थांबवल्यानंतर हे जर लिहायचं असतील तर लिहून घ्या, आणि लिहायचं नसतील तर त्याचे अंक आणि प्रश्नात काय सांगितलेलं आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थितपणे मांडणी करून सोडवायचे आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला 1-2 पानं घेतलेली आहेत HW ला, व्यवस्थित व्हिडिओ थांबवून लिहून घ्यायचे. चला पुढे बघूया आता दुसरं पान. आणि मी काय सांगतोय ते पण समजून घ्यायचं लिखाण करत असताना विद्यार्थी मित्रांनो. तर हळूहळू याची काठिण्य पातळी वाढणार आहे, तर व्यवस्थितपणे तुमचा सराव करून घ्या. आता वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे बेरजेचे मी प्रश्न उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणजे आपला बेरीज हा टॉपिक संपेल, नंतर आपण वजाबाकी, नंतर गुणाकार आणि भागाकार ह्याच पद्धतीने आपण जाणार आहोत. हे तुमचं लिखाण झालं असेल किंवा व्हिडिओ थांबवून लिहून घ्यायचंय. पुढचं पान घेतो. या ठिकाणी आता 5 अंकी प्रश्न दिलेले तुम्हाला, हे पण व्यवस्थित समजून घ्यायचे. आणि प्रश्नांमध्ये तेच वाक्यरचना येते बघा, वाक्यरचना काही जास्त चेंज होत नाहीये. लिहिले असतील तुमचे किंवा व्हिडिओ थांबवून लिहून घ्या. पुढचं पान घ्या आता. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून व्हिडिओ थांबवायचा, व्यवस्थित प्रश्न समजून घ्यायचे, लिहून घ्यायचे. भेटूया आपण उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.